हॅलो नमस्ते मैत्रिणींनो, मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 36 साइजचा डीप नेक प्रिन्सेस कट ब्लाउज दाखवणार आहे, जो कमी वेळामध्ये कटिंग करून प्रॉपर फिनिशिंग मध्ये कसा शिवायचा हे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये शिकाल। त्याचबरोबर तुम्हाला माझ्या क्लासबद्दल थोडी माहिती देते जे बऱ्याच जणांना माहिती नाहीये, कारण बघा YouTubeला जे आपण व्हिडिओ म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करते ना ते कसं ते एका साइज पुरतेच मर्यादित असतात, पण तुम्हाला 36 चा बनवायचा असतो, कोणाला 34 चा बनवायचा असतो, पॅटर्न तर सेम असतो पण कळत नाही माप कशी टाकायची, काय चेंजेस करायचे, तर हे तुम्हाला क्लासमध्ये डिटेल शिकवलं जातं। तर तुम्ही माझा बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाउज क्लास जॉईन करून नक्कीच घर बसल्या छान असे परफेक्ट ब्लाउज शिकू शकता। हा जो क्लास आहे तो तुम्हाला लाईफ टाइम साठी मिळतो, तुम्ही कितीही दिवस प्रॅक्टिस करू शकता। आणि याच सोबत तुम्हाला जर ड्रेस क्लास करायचा असेल, नऊवारी साडी करायचा असेल तर माझ्याकडे ते सुद्धा क्लास अवेलेबल आहेत। तर तुम्हाला क्लास बद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल ना तर मी स्क्रीनवरती माझा जो नंबर दिलेला आहे या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला माहिती देते। आणि त्याचबरोबर आणखी एक तुम्हाला सांगायचं आहे, आता मार्केटमध्ये साडी प्री प्लेटिंग बॉक्स फोल्डिंगचा खूप जास्त ट्रेंड आलेला आहे। त्याचा फायदा असा होतो की तुम्ही ही साडी प्री प्लेटिंग करून फक्त 5 मिनिटांमध्ये घालू शकता। तर तुम्हाला जर शिकण्याची इच्छा असेल, तुमच्या स्वतःसाठी असू द्यात किंवा बिझनेस करायचा असू द्यात, तुम्ही म्हणाल याच्यामध्ये बिझनेस कसा होतो तर ते पण सांगते मी तुम्हाला। तर बघा, आपण ब्लाउज तर शिवतो, कस्टमरचे घेत असतो, आपल्याकडे ब्रायडल येतात किंवा इतर कस्टमरही येतात ज्यांना एका फंक्शनमध्ये 3-3, 4-4 साड्या घालायच्या असतात, पण वेळेअभावी ते घालू शकत नाही कारण साडी खूप फुगत असते, घालायला वेळ लागतो, निर्या व्यवस्थित बसत नाही, पिन व्यवस्थित होत नाही। तर हे सगळं अगोदरच प्री प्लेटिंग करून ठेवायचं असतं, 2 मिनिटात साडी घालून होते। आणि हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर 1 दिवसाचा फक्त वर्कशॉप आहे आणि तो तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे की साडी प्री प्लेटिंग कशी करायची। ही साडी प्री प्लेटिंग अशीच करायची नसते, ह्याच्यासाठी प्रॉपर एक मेजरमेंट असतं आणि त्या मेजरमेंट प्रमाणे तुम्हाला साडी प्री प्लेटिंग कशी करायची हे शिकवलं जाणार आहे। तर तुम्हाला जर 20 तारखेचा वर्कशॉप माझा जॉईन करायचा असेल ना तर मी स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेल्स मिळतील। मी तुम्हाला दाखवते की साडी प्री प्लेटिंग केलेली कशी असते। तर बघा, इथे ही साडी जी आहे ती मी प्री प्लेटिंग करून ठेवलेली आहे। आता ही फक्त आपल्याला टक करायची असते, पिन लावायची, निरी खोचायची, साडी आपली घालून तयार। आणि आता सध्या खूप मार्केटमध्ये याचं ट्रेंड आहे, पण माझ्याकडे तुम्हाला ते शिकायला मिळेल अतिशय सोप्या पद्धतीमध्ये, घर बसल्या आणि लाईफ टाइम साठी ऍक्सेस मिळणार आहे तुम्हाला। याचे कटिंग सुद्धा अवेलेबल आहेत, तुम्हाला जर ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता। स्क्रीनवरती मी नंबर दिला, याच नंबरवरती मला तुम्ही मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला कुठल्याही क्लासबद्दल माहिती पाहिजे असेल तर ती दिली जाईल। मग ते भले ड्रेस क्लास असू द्यात, ब्लाउज क्लास असू द्यात, नऊवारी साडी क्लास असू द्यात, पेपर पॅटर्न असू द्यात किंवा 20 तारखेचा वर्कशॉप जॉईन करायचा असू द्यात, एकच नंबर आहे, याच्यावरती कॉन्टॅक्ट करा, डिटेल्स मिळतील। आणि माझं ऍप्लिकेशन आहे, क्लास तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये दिला जातो। तर गुगल प्ले स्टोर वरून प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, लॉग इन करा, तुम्ही तिथूनही क्लासेस परचेस करू शकता किंवा मला कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्हाला ऍडमिशन दिलं जाईल। ठीक आहे, तर आपण सुरुवात करूयात या ब्लाउजच्या कटिंग आणि शिलाईला। तर बघा मैत्रिणींनो, इथे मी हा साडीतला ब्लाउज पीस कट करून घेतलेला आहे, जो पैठणी साडीतला आहे आणि खूप सुंदर आहे याचा कलर। पण कस्टमरने मला जसा सांगितलेला आहे मी त्याच प्रकारे याला तयार करून तुम्हाला दाखवणार आहे। तर डायरेक्ट अस्तरवरती मी याचं कटिंग करतेय। तर तुम्हाला माहिती आहे, अस्तरवरती कटिंग करण्यासाठी अस्तर आपल्याला 4 फोल्ड करून घ्यायचं असतं, कारण त्याच्यामध्ये बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही एकत्र कटिंग होतात। तर बघा, हा जो डबल कपडा आहे त्याला एकदा असं फोल्ड केलं की हा झाला 4 फोल्ड। पण हा आता फोल्ड किती करायचा हा पण प्रश्न पडतो। जेवढा आपल्या छातीचा चौथा भाग आहे ना त्याच्यामध्ये 3.5 इंच आपण जास्त घ्यायचं आणि तेवढा भाग कटिंग करून घ्यायचा। तुम्ही 4 पण घेऊ शकता, कपड्याला जास्त कोस वगैरे असेल तर कमी पडायला नको। तर आता याला व्यवस्थित पुन्हा घडी घालून घ्यायचे। आता याच कपड्यावरती आपल्याला ब्लाउजची सगळी मापं टाकायची आहेत। तर सगळ्यात पहिलं माप येतं आपल्या ब्लाउजच्या पूर्ण उंचीचं। ब्लाउजची तयार उंची किती करायची आहे? 14 इंच। तर आपण मार्किंग कितीवर करणार मग? 15 इंच वरती। आणि फ्रंटसाठी 16 इंच वरती, म्हणजे दोन्ही मिळून टोटल 16 इंच वरती हे मार्किंग झालेलं आहे। एक मार्किंग केलं मी 15 वरती, दुसरं केलेलं आहे 16 वरती। तर जे आपण 16 वरती केलेलं मार्किंग आहे ना ते नंतर बॅक पार्ट मधून कमी करायचं असतं, ते आपण तेवढं ठेवत नाही, फक्त फ्रंटसाठी जास्त मार्जिन लागतं। फ्रंटला 2 लागतं, बॅकला 1 इंच लागतं, अशा प्रकारे। तर मी तुम्हाला दिसतंय इथं 2 लाईन मार्क करून घेतले। शोल्डर घेतलेले आहेत साईज प्रमाणे 5.5 इंच, मुंडा उंची घेतलेली आहे
6 इंच। तर मुंडा उंची साईज प्रमाणे घेतली जाते, कोणाला कमी टाकावी लागते, कोणाला जास्त टाकावी लागते। तर इथं बघा आपल्याला काय करायचं आहे, आता एक सरळ लाईन मार्किंग करून घ्यायची। आता ही शोल्डरची लाईन खाली जोडायची आहे, तर ती सरळ न जोडता अर्धा इंच जास्त घेऊन जोडायची। म्हणजे इथं 6 इंचावरती मी मार्किंग केलं आणि ही जी लाईन आहे ना ती अशी वरच्या बाजूकडे जॉईंट केलेली आहे या प्रकारे। आता बघा आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे, तर छातीचा चौथा भाग आहे 9 इंच, पण अर्धा इंच याच्यामध्ये लूजिंग ॲड करायचं आहे, तर ते माप झालं 9.5 इंच। तर 9.5 वरती मार्किंग केलं, त्याच्या पुढे 1.5 इंचाचं मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि मार्किंग केलं आणि एक्स्ट्रा 1.5 इंच फ्रंट पार्टसाठी घेतलेलं आहे। कंबर आहे 32 इंच, 32चा चौथा भाग झाला 8 इंच, मी 8 इंचावरती मार्किंग केलं। 1 इंच टक्ससाठी मार्जिन, 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि फ्रंटच्या टक्ससाठी 3 इंच मार्जिन, असं टोटल सगळे पॉईंट घेतलेत। आता हे जॉईंट करून घ्यायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे। आता बॅकमधून जे आपण फ्रंटला वाढवलेलं आहे की नाही मुंढ्यामध्ये आणि कमरेमध्ये, ते बॅक पार्टमधून काढून टाकायचं आहे। पण मार्किंग करताना फ्रंट सकट मार्किंग करायचं असतं, तर ते विसरू नका। आता आपल्याला कोपऱ्यातून 1.5 इंचावरती मुंडा गोलाई देऊन घ्यायची आहे। फक्त जी फ्रंटची गोलाई असते ना ती आपण कटोरी जॉईंट केल्यानंतर कट करतो, त्याचं कटिंग आता करायचं नाही, इवन मार्किंग पण करायची गरज नाहीये। आता आपल्याला काय करायचं आहे, जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंग प्रमाणे कट करून घ्यायचं आहे। तर इथं मी याला कट करून घेते। बघा पूर्ण बाहेरील मार्किंग प्रमाणे कटिंग करायचं आहे, दोन्ही पार्ट सेपरेट करायचे आणि मग आपल्याला बॅक पार्टमधून जितकं आपण फ्रंटला वाढवलेलं मार्जिन होतं ते कट करून काढायचे। तर ते साईडला आणि उंचीमध्ये 2 ठिकाणी आहे, ऑलरेडी लाईन पण मार्किंग करून घेतली आहे, त्यामुळे कटिंग 1 मिनिटात होते। तर वरचा जो आहे तो बॅकसाठी ठेवायचा, आतला जो अस्तर आहे त्याला काढून साईडला ठेवायचा, तो फ्रंटला ठेवायचा। अस्तर शोल्डरमध्ये फोल्ड आहे बघा, तर ते फोल्ड कट करून हे दोन्ही पार्ट आता सेपरेट करायचे। मी बॅक पार्ट व्यवस्थित घेतलेला आहे फोल्ड करून, तर मी साईडनं जे मार्जिन वाढवलेलं आहे 3 इंच आणि 1.5 इंच ते कट केलं। त्यानंतर उंचीमध्ये बघा आपण वाढवलेलं होतं 16 इंचवरती, म्हणजे 14चा ब्लाऊज तयार करायचा आपल्याला 15 इंच पाहिजे, पण ते आहे 16 इंच, तर 1 इंच जे जास्त होतं ते सुद्धा कट केलेलं आहे। तर अशा प्रकारे इथं आपला हा बॅक आहे तो व्यवस्थित तयार झाला। याचा गळा पेपर कॅनव्हासवरती बनवायचा आहे, म्हणून मी तो आता साईडला ठेवलेला आहे, स्टिचिंगमध्ये तुम्हाला गळा समजेल। आता इथं बघा 2.25 इंच मी गळा रुंदी घेतलेली आहे फ्रंट पार्टसाठी। आता फ्रंट चालू आहे आपला, 7 इंच उंची गळा मार्क केलेली आहे। त्यानंतर बॉक्स बनवून घ्यायचा आहे। गळ्याचा ब्रॉडनेस तुम्ही खालच्या बाजूकडे आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, गोलाई देऊन घेतलेली आहे। आता यानंतर आपल्याला काय करायचंय बघा, प्रिन्सेस कटसाठी शेप द्यायचा आहे, तर फोल्ड बाजूकडून 4 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे अशा प्रकारे। ओके, त्याच्यानंतर आपल्याला वरच्या बाजूकडून किंवा खालच्या बाजूकडून टक्स उंची घ्यायची असते, तर मी 11 इंचावरती मार्किंग केली आणि ही लाईन पूर्ण खालच्या बाजूकडे अशी जॉईंट केलेली आहे। ओके, त्यानंतर प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे आर्महोलच्या बाजूकडे, तिथे पण अर्धा इंचाचा आपला टक्स कटिंग होतो, तर त्या शेपच्या वरती अर्धा इंच मार्किंग करून तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे शेपचं। त्यानंतर टक्स आपला 2.5 इंचाचा कटिंग होणार आहे, आपण 3 वाढवलेला आहे कारण अर्धा इंच करेक्शनसाठी ठेवलेत, पण इथं टक्स 2.5 इंचाचा कटिंग होणार आहे, तर 2.5 इंचावरती मार्किंग करून प्रिन्सेस कटचा असा शेप देऊन घ्यायचा आहे। तर छान अशी कटोरी मार्किंग करून घ्या, जास्त उभट करू नका, ते खूप खराब दिसतं। प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तो बरोबर आपल्या अपेक्स पॉईंटमधून गेला पाहिजे, तर तो ब्लाऊज प्रॉपर दिसतो आणि बसतो सुद्धा। तर डिटेलमध्ये शिकायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही माझा क्लास जॉईन करून परफेक्ट असे ब्लाऊज तयार करू शकता कुठल्याही साईजसाठी। इथे मी गळ्याचं कटिंग करून घेते। गळ्याचं कटिंग न करता आपण डायरेक्ट पेपर कॅनव्हासवरती जो गळा आहे ना तो बनवू शकतो किंवा कट करून सुद्धा बनवू शकतो। मी आता तुम्हाला कट केलेला गळा पेपर कॅनव्हासवरती कसा बनवायचा आहे ते दाखवते। आता यानंतर बाहीचं कटिंग करायचं आहे। बाही कट करण्यासाठी घडी घेतलेली आहे मी 10 इंचाची। ओके, आता याच्यावरती उंचीचं मार्किंग करूयात आपण। साईज प्रमाणे इथं घडी घेतली जाते, बऱ्याच जणांची बाही कमी होते, कोणाची जास्त होते, तर आपल्याला ते साईज प्रमाणे कट करावी लागते। बाहीची जी घडी आहे ती 10 इंच घेतलेली आहे मी आणि उंची टाकायची आहे 11 इंचवरती। जेवढी आपल्याला बाही बनवायची आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं, 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं मार्जिनसाठी आणि मार्किंग करायचं असतं। कोणाला 10.5ची पाहिजे असते तयार, कोणाला 11ची पाहिजे असते तयार। 1 इंच मार्जिन घ्या, उंचीचं मार्किंग करा। कॅप हाईट ठेवायची आहे याची 3.5 इंच, त्याला बाही उतार असंही म्हणतात किंवा कॅप हाईट असंही म्हणतात, तर ती ठेवायची आहे 3.5 इंच। मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेते। अगोदर मी घडीचं मार्किंग केलेलं आहे 10 वरती, तुम्हाला रेष दिसते, आणि त्याच्याच वरती आता कॅप हाईट घेतलेली आहे 3.5 इंच आणि अशी लाईन मार्क करून घेतली। यानंतर आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे हलक्या हाताने असा
पुढचा पण द्यायचा आहे पण कट नाही करायचं त्याला। त्यानंतर दंडघेरा आहे याचा 6 इंच, तर इथं मी 6 इंचवरती मार्किंग केलं, 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि वरच्या बाजूकडे ही जी लाईन आहे त्याची जॉईंट केलेली आहे। तर केलेल्या मार्किंग प्रमाणे याचं कटिंग करायचं आहे। थोडासा आपल्याला खाली उतार द्यायचा आहे बाही कटिंग करण्यासाठी, जे आत्ता मी दिलेला आहे बघा 1/2 इंचाचा, आणि केलेल्या मार्किंग प्रमाणे याला कट करून घ्यायचं आहे। तर अस्तरवरचं आपलं सगळं कटिंग झालं, बाही झाली, बॅक झाला, फ्रंट झाला। आता आपल्याला हे सगळे जे पार्ट आहेत ना ते मेन कपड्यावरती कटिंग करायचे आहेत। मेन कपडा बघा कधी एकेरी डिझाईनचा असतो, कधी मिक्स असतं, तर कधी छोटा असतो, कधी मोठा असतो, तर कधीच डायरेक्ट कटिंग करायचं नाही। अगोदर ब्लाऊज पीस व्यवस्थित खाली अंथरून घ्यायचा आहे इस्त्री करून, त्याच्यानंतर त्याच्यावरती सगळे पार्ट ठेवायचे आहेत आपले, आणि मग त्यानंतर आपल्याला कुठला पार्ट कुठे बसतोय हे अंदाज घेऊन कटिंग करायचं आहे। तर सगळ्यात अगोदर मी काठांवरती बाही कट केलेली आहेत। या साडीला दोन्ही बाजूकडे काठ असल्यामुळे एक काठ जे आहेत ते पाठीमागे वापरले जातील आणि एक आहे ते बाहीवरती। ठीक आहे, एक साड्यांना एकच काठ येतात, तर तुम्ही ते फक्त बाहीवरती वापरायचे आहेत, बॅकला नाही वापरलं तरी चालतं। फोल्ड बाजूकडे आणि इथं मी हा बॅक ठेवलेला आहे तो कट करून घेतला। सगळे पार्ट अर्धा इंच जास्त कटिंग करायचे आहेत मेन कपड्यावरती। अशा प्रकारे इथं मी कटोरी कट केलेली आहे बघा, तुमच्या समोर मी सगळे पार्ट कट करते आणि अर्धा इंच जास्त कटिंग करत आहे मेन कपड्याचं। तर सगळा आता हा घेतलेला आहे फ्रंट। तर या प्रकारे आपल्या संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग हे झालेलं आहे। आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप याचा शिलाई सुद्धा दाखवून घेते। तर सगळे पार्ट कट झालेले आहेत। तर आपल्याला काय करायचं, स्टार्ट करायचं आहे बाहीपासून। तुम्ही बॅकपासून तयार करू शकता, बाहीकडून करू शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं। तर इथं बघा हा जो बाहीचा कपडा आहे ना तो असा समोरासमोर ठेवायचा आहे, त्याची सरळ बाजू वर असेल, आणि मग आपल्याला काय करायचं, अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची। ती झाली नेहमीची पद्धत। पण आता हा पैठणी आहे, त्याची खाली बॉर्डर पण दिसते तुम्हाला निळी, जर मी फोल्ड केलं तर ती पूर्ण झाकली जाईल। तर तसं न करता मी फक्त अस्तरला अर्धा इंच फोल्ड करून घेतलं आणि कपड्याच्या उलट्या बाजूकडेच मी ते अस्तर ठेवून खाली किनारीला शिलाई देऊन घेते। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर त्याचे काठ खालची जी बॉर्डर आहे ना निळी ती ठेवायची असेल तर तुम्हाला या प्रकारे बाही जी आहे ती शिवायला लागेल, किंवा नेहमीप्रमाणे तुम्ही पलटी करून बनवू शकता। पलटीमध्ये काय होतं, अर्धा इंचाचं मार्जिनमध्ये ना ते काठ पूर्ण आतमध्ये झाकले जातात, आणि अशा कॉस्टली साड्या असतात त्याला प्रॉपर शिलाई केलं तर कस्टमर पण आपलं खुश होतं। त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही ते करू शकता आणि ते दिसायला पण छान दिसतं। तर एक्स्ट्राचा कपडा बघा आता मी कट करून घेतलेला आहे याचा। मी जॉईंट देऊन घेते नंतर ह्याला साईडने, तुम्हाला दिसते थोडं बाही कमी पडली आहे वरती। ते दुसरी बाही पण माझी तयार झाली आहे। आता मी सेंटर लाईन मार्किंग करून पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतला। दोन्ही एकत्र ठेवलेले आहे, दोन्हीची सरळ बाजू आतमध्ये आहे, आणि मी याचं आता कटिंग करून घेते पुढच्या मुंड्याचं। जिथे आपण पुढचा मुंडा कट केला तिथं असं मार्क करून ठेवायचं, सेंटर लाईन काढून ठेवायची, म्हणजे बाही पटकन आपल्याला उचलली की लावता येते। फिटिंगच्या बाजूकडे उंची कमी जास्त असेल तर ते सुद्धा 2 इंचापर्यंत आपल्याला सेम करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपली बाही तयार झालेली आहे। यानंतर आपण आता याचा फ्रंट किंवा बॅक पार्ट तयार करायला घेऊयात। खूप कमी वेळामध्ये तुमचा ब्लाऊज तयार होईल, तुम्ही स्टेप बाय स्टेप व्यवस्थित शिलाई करत गेलात तर, एक एक पार्ट कंप्लीट करत गेलात तर अजिबात वेळ लागणार नाही। इवन ब्लाऊज तुमचा किती वेळात तयार झाला हे पण समजणार नाही, एवढं छान आणि तुम्ही मूडमध्ये काम करू शकाल। तर आता बघा मी कटोरीचं जे अस्तर आहे ना ते मेन कपड्यावरती जोडून घेते। मी नेहमी सांगत असते फ्रंट पार्ट ना हे 2-2 भागामध्ये असतात, तर हे समोरासमोर ठेवून कन्फर्म करायचं की आपण हे बरोबर ठेवलंय का, आणि मग शिलाई करायचं। त्याच्यामुळे काय होतं, आपलं चुकत नाही, आणि चुकलं नाही की मग आपला वेळ पण जात नाही। पण ते जर चुकून एकाच बाजूकडचे दोन्ही पार्ट तयार झाले ना तर खूप प्रॉब्लेम येतो, आणि नवीन असतो तेव्हा असं म्हणजे घडतंच आपल्यासोबत की समजत नाही, आपण गडबडीमध्ये असतो, एक्साइटमेंट असते, कधी ब्लाऊज तयार होतोय कसा होतोय ह्याच्यामध्ये, आणि मग काहीतरी चुका करून ठेवतो। मी म्हणते थोडा वेळ लागू द्यात, शिस्तीत काम करा, विचार करून करा, म्हणजे ब्लाऊजचं फिनिशिंग तर चांगलंच येईल, तुमचा मूड पण चांगला राहील। ठीक आहे, ते सारखं चुकायला लागलं तर आपला मूड पण जातो, नको वाटतं ते, तर तसं नाही करायचं, व्यवस्थित काम करायचं आहे। दोन्ही कटोरीला अस्तर जॉईंट झालेलं आहे। यानंतर आता आपल्याला काय करायचंय, हे जे दोन्ही पार्ट आहे हे पण असे समोरासमोर ठेवायचे, सगळीकडे शिलाई द्यायची, एक्स्ट्राचा कपडा कट करायचा। आता बघा मी याच्या अस्तरला गळ्याचं कटिंग केलेलं आहे, पण ह्याचा जो गळा आहे तो मी पेपर कॅनव्हासवरतीच बनवणार आहे, कारण त्याचं फिनिशिंग खूप छान येतं। पण तुम्ही याला पायपिंग करू शकता, गोट करू शकता, पट्टी गोट दोन्हीपैकी काही करू शकता, किंवा आता मी तुम्हाला दाखवणार आहे ना पेपर कॅनव्हासवरती, तर तशा प्रकारे फिनिशिंगमध्ये तुम्ही गळा सुद्धा बनवू शकता। जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही इथं करा, ऑप्शन आहे तुम्हाला इथे।
ठीक आहे. सगळ्यात अगोदर तुमचं अस्तर जे आहे ना ते मेन कपड्यावरती फिनिशिंगमध्ये बसणं खूप गरजेचं आहे. माझे हात बघा मी कशा प्रकारे कपडा पकडते, कसं शिलाई करते. तर अशा प्रकारे तुम्ही पण करून घर बसल्या छान असे ब्लाऊज शिकू शकता. आणि डिटेलमध्ये जर शिकायचं असेल ना 28 साईजपासून 50 साईजपर्यंत तर तुम्हाला नक्कीच माझा कोर्स जॉईन करायला लागेल. घर बसल्या तुम्ही ब्लाऊज जे आहे ते परफेक्ट फिनिशिंग फिटिंगमध्ये शिकू शकता. बघा इथं सगळीकडे आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे पण मी डिटेलमध्ये तुम्हाला याचं कटिंग शिलाई सगळं दाखवलेलं आहे. यानंतर आता याची जोडायची आहे आपल्याला कटोरी. तर कटोरीसुद्धा कशा प्रकारे जोडायची आहे बघा. दोन्ही हे आपले पार्ट असे तयार झालेले आहेत. जास्त चुरगळले असतील तर अगोदरच इस्त्री करून घ्या कपड्याला. आता याचा गळा तयार करायचा आहे. गळा तयार करण्यासाठी मी इथं फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि जो कट केलेला गळा आहे ना त्याच्याच बरोबरीने आपल्याला इथं मार्किंग करायचं आहे. ठीक आहे, सेम ॲज इट इज मार्किंग करायचं आहे आणि पुन्हा मग बाहेरून एक्स्ट्रा त्याला वाढवून घ्यायचं आहे. तर मी याला कट करून घेते बाहेरील मार्किंगप्रमाणे. आता याची मी उंचीच कटिंग केलेली नाही आहे म्हणून मी पुन्हा एकदा हा जो पेपर याच्या खाली असं व्यवस्थित ठेवला आणि उंचीप्रमाणे त्याचं कटिंग केलं. बरोबर 2.25 इंच गळा रुंदी आहे इथं. आता आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या बाजूकडे हेच मार्किंग असं डार्क करून घ्यायचं आहे. सेंटर लाईन मार्किंग करायची आहे या प्रकारे आणि ह्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. जे आपण नेहमी जोडतो की नाही तशा प्रकारे ह्याला अखंड पण जोडून नंतर 2 तुकडे केले तरी चालतील किंवा 2 तुकड्यांमध्ये जरी तुम्ही हे अस्तर जे आहे ते असं जोडलं तरी चालेल. कसंही साईडने फोल्ड करायचं आहे. याला प्रॉपर फिनिशिंगमध्ये हा पार्ट तयार करायचा आहे आणि मग याला वरून बसवायचं आहे. तुम्ही याला दोरी पायपिंगसुद्धा करू शकता. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दोरी पायपिंग पण दाखवलेली आहे. दोरी पायपिंग केलेले ब्लाऊज दाखवलेले आहेत. किती छान दिसतात ते. आणि आता सध्या खूप फॅशन आहे. सध्या म्हणाल तर ना फिनिशिंगमध्ये आणि प्रॉपर फिटिंगमध्ये ब्लाऊज बनवता येणं खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला त्याच्यासाठी भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. पूर्ण जर तुम्हाला नॉलेज नसेल तर तुम्ही क्लास जॉईन करायचा आहे आणि घर बसल्या शिकायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी याला सगळीकडे हे जे अस्तर आहे ते फोल्ड करून घेते आणि मग आपण ह्याला बसवणार आहे मेन पार्टवरती. तुम्हाला हे अवघड वाटत असेल ना तर जो मेन गळा मी कट केला आहे ना तो कट न करता सुद्धा तुम्ही डायरेक्ट बसवू शकता. पण अशा प्रकारे असेल तर याला आतील भाग जो आहे तो असा कट करून आपल्याला हा जो गळा आहे तो जोडायला लागतो. तर ज्या भागाचा जो आहे तो घ्या, त्याच्यावरती असा ठेवा आणि इथं 1/5 इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करा. तर एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये बसला पाहिजे. किंचितसाही खाली किंवा वरती किंवा वाकडा असा नको. मार्जिन एकसारखं नसेल सुटलं तर डबल शिलाई करून घ्या. कट द्या. कट दिल्यानंतर याला आतील बाजूकडे फोल्ड करा किंवा असं तुम्ही या बाजूकडे फोल्ड करून वरून एक दाब शिलाई देऊन घ्या. फोल्डिंग केल्यानंतर वरून तुम्हाला जर शिलाई नको असेल दिसणारी तर तुम्ही याला इस्त्री करून त्याचं फिनिशिंग करून घ्या. तर या प्रकारे मी याला गळा याचा बनवला आहे. मी या बाजूकडचा पण दाखवते. बऱ्यापैकी मी संपूर्ण ब्लाऊज या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तुम्हाला, पण व्हिडिओ मोठा झालेला आहे. तुम्ही पण पूर्ण बघा. बऱ्याचदा काय होतं थोडे थोडे पार्ट आपण कटिंग करतो एडिटिंगमध्ये आणि थोड्या एका पॉईंटमुळे पुढचं काही समजत नाही. म्हणून मी प्रयत्न केला आहे की पूर्ण व्हिडिओ देण्याचा, म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. ठीक आहे. कट द्यायचे आहेत. जिथं जिथं गोल भाग आहे तुमचा, जिथे जिथे टोक आहे तिथे तुम्ही कट दिल्याशिवाय तुमचा आकार जो आहे तो प्रॉपर येत नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही बाजूकडे पेपर जॉईंट करून गळा तयार करायचा आहे. गळा तयार झाल्याच्या नंतर आता कटोरीला आपण अगोदरच अस्तर जॉईंट करून ठेवलेलं होतं म्हणून कटोरी जॉईंट करायची. तर ही कटोरी जॉईंट करायची आहे आपल्याला आता मुंड्याच्या बाजूकडून, कारण आपण 1 इंच एक्स्ट्रा फ्रंट पार्ट उंचीमध्ये वाढवलेला आहे बॅकपेक्षा. त्यामुळे वरून जोडायचं आहे आणि जे काही करेक्शन करायचं आहे ते खालच्या बाजूकडून करायचं आहे. तर अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला डबल शिलाई द्यायची आहे. अजिबात कुठलाच पार्ट ओढून ताणून बसवायचा प्रयत्न करायचा नाही आहे. जेवढा जास्त होतोय तेवढा जास्त राहू द्यात, नंतर तो आपण कट करून काढायचा आहे. मी तुम्हाला दुसरीसुद्धा बाजू इथं जॉईंट करून दाखवते. तर बघा या प्रकारे आपला जो कटोरीचा भाग आहे ना तो अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन व्यवस्थित असा बसवायचा आहे. ठीक आहे. बघा मी तर डबल शिलाई देते. एकसारखं मार्जिन येत आहे. तुमचं येत नसेल तर तुम्ही मार्किंग करून मग त्याच्यावरून शिलाई करा. तर या प्रकारे प्रिन्सेसची दोन्ही कटोरी जॉईंट झाली. हुकपट्टी बसवत आहे. हुकपट्टी मी माझ्या उजव्या हाताकडे बसवते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही बाजूकडे बसवू शकता. तर फक्त 1/5 इंचाचं मार्जिन घेऊन वरून शिलाई द्यायची असते. त्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची, एक शिलाई द्यायची. त्यानंतर संपूर्ण पट्टी आतल्या बाजूकडे फोल्ड करायची आणि वरून शिलाई द्यायची. प्रॉपर फिनिशिंगमध्ये हुकपट्टी बसवायची आहे.
ठीक आहे, अशा प्रकारे हुकपट्टी बसवून झाली। आता यानंतर हा आहे त्याचा दुसरा भाग। मी नेहमी सांगत असते की आईपट्टीसाठी ब्लाऊज पीसचा मेन कपडा वापरा, तर इथं मी तोच घेतलेला आहे, डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मी त्याला 1.5 इंचाचं मार्जिन दिलं, एक शिलाई दिली, त्यानंतर याच्यावरती एक मार्जिनवरती दाब शिलाई देते, म्हणजे तो व्यवस्थित त्याच्यावरती सेट होईल आणि पट्टी सहजरित्या बाहेरच्या बाजूकडे फोल्ड होईल। आता ही पट्टी आपल्याला करायची आहे इकडे फोल्ड, तर फोल्ड करून घेतली आहे। आता एक किनारीला शिलाई द्यायची आणि एक पट्टीच्या सेंटरला शिलाई द्यायची, एकदम छान एकसारखं आपल्याला फोल्डिंग करून शिलाई द्यायची आहे। एकदम फिनिशिंगमध्ये छान अशा दोन्ही पट्ट्या बसल्या पाहिजेत। त्यानंतर आपण करेक्शन करणार आहे उंचीमध्ये कमी जास्त जे काय आहे ते। बघा इथे एक सेंटरला अगोदर शिलाई देऊन घेतली, न विसरता शिलाई द्या आणि एकदम परफेक्ट पफ असा येतो प्रिन्सेसमध्ये, खूप छान फिटिंगला बसतो। आता बघा हे दोन्ही असे एकत्र ठेवायचे आहेत आणि एक्स्ट्राचं जे काही तुम्हाला दिसतंय ना इथं ते एका लेवलमध्ये कट करायचं आहे। त्यानंतर आता दोन्ही पार्ट असे एकत्र ठेवायचे आहेत मुंड्याच्या बाजूकडे मॅच करून आणि फ्रंट गोलाई कट करायची आहे आर्म होलची। उंचीमधून अजून करेक्शन केलेलं नाही आहे किंवा आता करायचं पण नाही आहे, आपला बॅक पार्ट तयार झाल्याच्या नंतर मग ते करेक्शन करायचं असतं। तर आता हा जो फ्रंट आहे तो आपला तयार झालेला आहे इथंपर्यंत, मी हा साईडला ठेवून देते, आपण बॅक पार्ट तयार करायला घेऊयात। तर इथं बघा बॅक पार्ट जो आहे तो मी घेतलेला आहे, मेन कपड्यावरती अस्तरचा कपडा जॉईंट करून घेत आहे, कपड्याच्या उलट्या बाजूकडून पेपर कॅनव्हासवरती याचा सिंपल व्ही बनवायचा आहे, कुठलीही डिझाईन करायची नाही आहे कर्वमध्ये। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बॅक जो आहे तो बनवू शकता, जसा पाहिजे तसा डिझाईनचा पॅटर्न तयार करू शकता किंवा आता मी जो दाखवते तुम्ही तसा पण करू शकता। व्ही आकाराच्या ठिकाणी तुम्ही गोल गळा, चौकोन गळा, पंचकोनी गळा कुठला पाहिजे तो काढू शकता। ओके, गळ्याच्या आकाराचा काही प्रॉब्लेम नाही आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काढा, कुठलाही डिझाईन बनवा। पॅचवर्क भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मी डिझाईनचे पण। याला फोल्ड करायचं आहे, सेंटर लाईन मार्किंग करून घ्यायची आहे आणि मग पेपरवरती मार्किंग करायचं आहे गळ्याचं। बघा इथं मी फोल्ड पेपर घेतलेला आहे। आता इथं गळारुंदी मार्किंग करायची आहे, 2.5 इंच गळ्याची उंची मार्किंग करायची आहे आपल्याला। जेवढा बनवायचा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त, म्हणजे 10.5 बनवायचा, मी 11वरती मार्किंग केलं। स्ट्रेट व्ही अगोदर मार्क केला, पण स्ट्रेट व्ही केला ना तो खूप लहान होतो म्हणून मी त्याला कर्वमध्ये मार्क केलेला आहे आणि अशा प्रकारे बाहेरून 1 इंच वाढवून घेतला। आता हा जो पेपर आहे तो उलटा करायचा, हेच मार्किंग या बाजूकडे डार्क करायचे आणि मग आपल्याला पेपर जो आहे तो अस्तरवरती जोडून घ्यायचा आहे। पेपरला सुद्धा सेंटर लाईन मार्किंग करून घ्या अशा प्रकारे। त्यानंतर अस्तरवरती हा पेपर ठेवायचा आहे, सगळीकडे शिलाई द्यायची, साईडने अस्तर जे आहे ते फोल्ड करून घ्यायचं आहे। आजचा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळते आणि तुम्ही सगळे व्हिडिओ न चुकता बघू शकाल। बरंच काही तुम्हाला शिकायला मिळतं माझ्या व्हिडिओंमधून, फक्त स्किप करू नका, स्किप केलं तर तुमचं ते मिस होणार आहे, काहीच कळणार नाही। आणि तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल नॉलेज, चार्ट पाहिजे असेल, लाईफ टाईम सपोर्ट पाहिजे असेल तर प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही क्लास जॉईन करू शकता। बऱ्याच जणी अशा आहेत ब्लाऊज क्लास झालेत पण आता ड्रेस शिकायचे, तर माझ्याकडे ड्रेस पण आहेत, नऊवारी साडी पण आहे, तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा। तर बघा मी सेंटर लाईन मॅच करून हा पेपर जो आहे तो मेन कपड्यावरती ठेवला आणि जो व्ही शेप आपण मार्क केलेला होता त्याच्यावरून शिलाई देऊन घेतलेली आहे। पेनाच्या मार्किंगवरूनच शिलाई करायची, त्यानंतर आतमध्ये थोडंसं मार्जिन ठेवायचं आहे आणि बाकीचा पेपर कट करायचा। आता पूर्ण हा कर्वमध्ये असल्यामुळे सगळ्या गळ्यावरती कट येतील, तर अगोदर मी मेन पॉईंटवरती म्हणजे त्याच्या टोकावरती दिलेला आहे कट एक प्रॉपर, त्यानंतर सगळीकडे असे कट दिले। हे कट दिल्याच्यानंतर हा जो पेपर आहे तो असा बाहेरच्या बाजूकडे करायचा आणि वरून एक दाब शिलाई द्यायची। आता ही दाब शिलाई अशीच नाही द्यायची, याच्या आत खाली जे मार्जिन आहे की नाही कट केलेलं ते घेऊन मग त्याला आपल्याला शिलाई करायची। त्याच्यामुळे काय होतं, हा जो पेपर आहे ना तो आतमध्ये अगदी सहज फोल्ड होतो। आता ह्याला वरून तुम्ही फिनिशिंगची शिलाई देऊन वरून लेस लावू शकता, प्लेन ठेवू शकता। फिनिशिंगची शिलाई नको असेल तर त्याला इस्त्री करून फिनिशिंग करून घ्या। तर अशा प्रकारे झालेला आहे गळा तयार। मी टक्स इथं शिलाई करते, अर्धा इंच रुंदी, 4 इंच उंची, सेंटर पार्टपर्यंत साईड पार्ट फोल्ड करायचा आणि टक्स देऊन घ्यायचा आहे। दोन्ही एका साईजमध्ये एकसारखे टक्स येतात आणि ते आलेच पाहिजेत, बऱ्याच जणांचे मागे पुढे होतात, कसंही फोल्ड करता तुम्ही, तर तसं न करता एकदम सेंटर काढून फोल्डिंग करा, टक्स तुमचे बरोबर येतील दोन्ही बाजूकडचे। आता क्रॉस कट करायचा आहे बॅकचा, तर अर्धा इंच मार्किंग करून मी क्रॉस कट केला। आता याला लगेचच कमरपट्टी बसवायची आहे। कमरपट्टी बसवण्यासाठी मी फोल्ड पट्टी वापरते, तुम्ही सिंगल पट्टीची पण बसवू शकता। तर अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथं शिलाई करायची आहे।
तर अशा प्रकारे इथं मी ही शिलाई देऊन घेतलेली आहे। त्यानंतर पट्टी कट केली एक्स्ट्राची। पट्टी आता करायची आहे आपल्याला बाहेरच्या बाजूकडे, वरून एक दाब शिलाई देऊन घ्यायची। ही दाब शिलाई दिल्याच्या नंतर संपूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून आपल्याला याला किनारीला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। ब्लाऊज कंप्लीट झाला की कमरेला हात शिलाई करा, वरच्या बाजूकडे शिलाई देऊ नका। आणि मी तुम्हाला अगदी सिंपल असा ब्लाऊज दाखवते। हा ब्लाऊज कस्टमरचा आहे, जसं कस्टमर आम्हाला सांगतं त्याच प्रकारे आम्ही ब्लाऊज शिवत असतो आणि तेच तुमच्यासोबत शेअर करतो। तर हा तसाच बनवलेला आहे। यांना लेस नको होती, प्लेन व्ही पाहिजे होता, तर तसाच बनवलेला आहे हा। तुम्ही इथं डिझाईनचा कुठलाही पॅटर्न ॲड करू शकता। शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन दोन्ही बाजूकडे, आणि एक्स्ट्रा जे काही झालेलं आहे तुम्हाला दिसते ते लेवलमध्ये कटिंग करून छान शेप त्याला देऊन घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपला हा जो पार्ट आहे तो आता तयार झालेला आहे शोल्डर जॉईंट करून। बघा मी शोल्डरसुद्धा एकदम बरोबर करून घेतले। याच्यानंतर आता आपल्याला फ्रंटची उंची चेक करायची आहे। मुंड्याच्या बाजूकडून व्यवस्थित दोन्ही पार्ट एकत्र मिळवून ठेवा आणि जितकं जास्त आहे ना कपडा त्याला मार्किंग करा, आणि तो मार्किंग केलेला जो कपडा आहे ना त्या मार्किंगच्या खाली आणखी एक अर्धा इंचाचं मार्किंग करा आणि मग ती अशी क्रॉस लाईन जोडून घ्या। ते अर्धा इंच आपण मार्जिनसाठी घेतलेला आहे, बाकीचं राहिलेलं कट करा। कट केल्याच्या नंतर आता आपण याला बसवणार आहे कमरपट्टी। तर कमरपट्टी बसवायच्या अगोदर एकदा फायनल चेक करा हुक आणि आईपट्टी तुमची खालीवर आहे का, असेल तर लेवल करून मग कमरपट्टी बसवा। डायरेक्ट बसवू नका, कारण गळ्याचं नंतर आपल्याला कुठेही कमी जास्त करता येणार नाही, त्याच्यासाठी मग शिलाईच काढावी लागेल। म्हणून चेक करून सगळे पार्ट बसवायचे, म्हणजे एकाच वेळी आपलं जे काम आहे ते एकदम परफेक्ट होतं। ठीक आहे, अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन पट्टी बसवली, एक दाब शिलाई दिली, त्यानंतर संपूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड केली, वरून एक याला मी दाब शिलाई दिलेली आहे, म्हणजे एकदम किनारीला द्यायची ही फिनिशिंगसाठी। सेम दुसऱ्या बाजूकडे पण अशीच कमरपट्टी आपल्याला बसवून घ्यायची आहे। तर या प्रकारे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी कमरपट्टी बसवली, पुन्हा मी इकडं फोल्ड केलं आणि इथं पण एक शिलाई दिलेली आहे। दोन्ही बाजूकडची कमरपट्टी बसवून झाल्याच्या नंतर याला आपल्याला पुन्हा एकदा चेक करायचं असतं मुंड्याच्या बाजूकडे काही कमी जास्त आहे का, असेल तर ते लेवल करून घ्यायचं आहे आणि मग शेवटी आपल्याला बाही बसवायची आहे। मी ब्लाऊजला तुम्हाला दिसते का ओव्हरलॉक करून घेतलेला आहे, ते ऑप्शनल आहे। तुम्हाला एक्स्ट्रा फिनिशिंग जर तुमच्या कस्टमरला द्यायचं असेल, तुम्हाला तसे रेट मिळत असतील तर तुम्ही ते सुद्धा तुमच्या ब्लाऊजमध्ये ॲड करू शकता। त्यामुळे ब्लाऊज एकदम प्रॉपर दिसतात, अजिबात दोरे वगैरे निघत नाही आणि एकदम छान दिसतात ब्लाऊज। आता आपल्याला बसवायची आहे याची बाही। बाही बसवण्यासाठी आपण ती अगोदरच तयार करून ठेवली असल्यामुळे मी डायरेक्ट घेतली आहे आणि सेंटर जी लाईन मार्क केलेली आहे ना ती बरोबर शोल्डरच्या जॉईंटवरती ठेवायची असते। अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन अजिबात न ओढता बाही बसवायची आहे, सेंटरपासूनच बसवायची। जेवढी बाही तुमची जास्त होते ना ती क्रॉसमध्ये आपण कट करतो, कारण घेतानाच अर्धा इंचाची घडी जास्त घेतल्यामुळे आपण ते कमी जास्त करू शकतो। कमी झालं तर बाहीला जॉईंट द्यावा लागतो, फिटिंगला प्रॉब्लेम येतात, पण जास्त थोडीशी झाली अर्धा इंचच होते, जास्त होत नाही, तर ती आपण अशी क्रॉसमध्ये कट करून काढतो। डबल शिलाई द्यायची आहे बाहीला बरोबर अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन। मी दुसऱ्या बाजूकडची पण तुम्हाला जोडून दाखवते, बघा मी कशा प्रकारे जोडते। अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला डबल शिलाई द्यायची आहे। कुठल्याही ब्लाऊजला तुम्ही बाही बसवताना ती नेहमी सेंटरपासून बसवण्याचा प्रयत्न करा। तुम्ही एकाच बाजूकडून बसवत गेला ना कुठल्या तरी एकाच बाजूकडे खूप जास्त तर होईल किंवा कमी तरी पडेल आणि उंचीमध्ये फरक पडणार आहे, फिटिंग व्यवस्थित बसणार नाही। तर जी उंचीची लाईन असते ना ती बरोबर त्याच पॉईंटवरती आली पाहिजे, म्हणून सेंटरपासून बाही बसवायची, कारण दोन्ही बाजूकडे समांतर होत नसतं। पुढच्या मुंड्याची गोलाई आपण अर्धा इंच जास्त कटिंग केल्यामुळे तिथं बाही थोडीशी जास्त जाते पाठीमागच्या मुंड्यापेक्षा, तर त्याच्यासाठीच आपण अशा प्रकारे कटिंग करून बाही जी आहे ती जोडत असतो। तर एक्स्ट्राची जी झालेली बाही आहे ती इथं मी अशी क्रॉसमध्ये कट करून घेतलेली आहे। आता आपला ब्लाऊज आहे तो इथंपर्यंत झालेला आहे, फिटिंग करायचं आहे। फिटिंग करण्यासाठी आपल्याला बॅक पार्ट कंप्लीट असा फोल्ड करून एक सेंटर लाईन मार्किंग करायचं। सेंटर लाईन मार्किंग जिथं केलेलं आहे तिथं आपल्याला हुकपट्टी आईपट्टी बरोबरच ठेवायचं आहे आणि साईडने ब्लाऊज जोडायचा आहे। ब्लाऊज तुमचा जो फ्रंट आहे ना तो बॅकपेक्षा पाव इंचाने जास्त होतो, कारण आपण ऑलरेडी करेक्शनसाठी अर्धा इंच जास्त ठेवलेलं होतं, तर ते कट करून घ्यायचं आहे। पण अगदी त्या सेंटर पॉईंटला मॅच करूनच तुम्हाला हुकपट्टी आणि आईपट्टी ठेवून मग साईडने ब्लाऊज जोडायचा आहे, तरच तुमचं फिटिंग आहे ते एकसारखं येईल, नाहीतर ते कमी जास्त होऊ शकतं। तर या प्रकारे इथं हा ब्लाऊज माझा
जोडून झाला आहे. आता ह्याला उलटं करून घ्यायचं. आणखी एक शिलाई द्यायची दोन्ही बाजूकडे व्यवस्थित फिनिशिंगची. साईडने द्यायची, जास्त ही अंतर ठेवून देऊ नका, कारण इथं कपडा जो आहे तो दाबला जातो, मापं टाकायला आपल्याला सोपं जातं म्हणून. तर दोन्ही बाजूकडे अशी शिलाई देऊन घ्या आणि त्यानंतर आपण लगेच फिटिंगची पण मापं टाकून ब्लाऊज जोडून दाखवू. बऱ्याच जणांच्या फिटिंगला प्रॉब्लेम येतो, फिटिंग सरळ येत नाही, पार्ट एकसारखे मॅचिंग होत नाहीत, शोल्डर उतरतात, ज्या मापाचा ब्लाऊज शिवलेला आहे त्या मापाला तो बसतच नाही, लहान होतो, खूप प्रॉब्लेम असतात. तर नक्कीच तुमचे ते सगळे सॉल्व्ह होतील. तर बघा, फिटिंगची मापं टाकायची आहेत. कमरेचा चौथा भाग, छातीचा चौथा भाग आणि बाहीचा अर्धा भाग. 6 इंच अर्धा भाग घेतला, 9 इंच छातीचा चौथा भाग घेतला, कमरेचा चौथा भाग घेतलेला आहे आणि तिन्ही पॉईंट एकत्र असे जॉईंट करून मग एक मार्किंग करायचं आणि याच्यावरून फिटिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे. तर फिटिंग तुम्ही बघू शकता, अगदी एका रेषेमध्ये आलेलं आहे, जे की बऱ्याच जणांचं येत नाही आणि ते का येत नाही हे पण समजत नाही. तर अशा प्रकारे छान असं प्रॉपर फिटिंग आलेलं आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करून आपण टाकल्या, कट केल्या, ब्लाऊज व्यवस्थित पॉईंट टू पॉईंट चेक करत शिवला तर फिटिंगपर्यंत तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. कमरेचा चौथा भाग घेतलेला आहे 8 इंच, छातीचा चौथा भाग आहे इथं 9 इंच आणि बाहीचा अर्धा भाग आहे इथं 6 इंच. तर हे तिन्ही पॉईंट असे आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत आणि शिलाई द्यायची. याच्या साईडला एक्स्ट्रा आपल्याला 3 शिलाई द्यायच्या आहेत. त्यातलं जे अंतर आहे, जो गॅप आहे ना, तो फक्त 1/2 इंचाचा ठेवायचा. समजा चुकून एखाद्या वेळेस कस्टमरला ब्लाऊज फिट झाला तर एखादी शिलाई काढून ते घालू शकतात, किंवा लूज झाला तर तुम्ही एखादी शिलाई तिथं ॲड करून देऊ शकता. प्रत्येक शिलाईमध्ये 1/2 इंचाचा गॅप ठेवून ह्या फिटिंगच्या शिलाई तुम्ही देऊन घ्या. आणि सगळ्या शिलाई एका रेषेमध्ये आलेल्या आहेत. प्रॉपर फिनिशिंगमध्ये असा छान हा ब्लाऊज तयार झालेला आहे. मी नंतर याला नॉट करून घेतले कपड्याचे आणि ते मी नंतर त्याला जॉईंट केलेले आहेत, पण याच्यामध्ये तुम्हाला ते दाखवलेलं नाही आहे. तुम्ही रेडीमेड नॉटसुद्धा लावू शकता. तर ब्लाऊज क्लासबद्दल, ड्रेस क्लासबद्दल, नऊवारी साडी क्लासबद्दल तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल, साडी प्री प्लेटिंग वर्कशॉपबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर माझा हा स्क्रीनवरती दिलेला व्हॉट्सॲप नंबर आहे, याच्यावरती मला मेसेज करा. तुम्हाला क्लासबद्दल सगळ्या डिटेल्स दिल्या जातील. आणि सोबतच हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला, शिकवलेलं सगळं समजलं का, आवडलं का, ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.